श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि तुम्हाला पण आयुष्यात एक ग्रेटेस्ट कमबॅक करायचंय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा पण कधी आपल्या आयुष्यात खूप जास्त स्ट्रगल येतो, लाईफ खूप हेवी फील होते, आपल्याला सगळे दरवाजे बंद झाल्यासारखं वाटतं, प्रत्येक सिच्युएशनला असं वाटतं की मीच का, हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स ज्यावेळी तुम्हाला येऊन पकडतात तर त्याच मोमेंटला स्वामी सुद्धा तुम्हाला निवडतात. पण 99% लोकांची भक्ती या मोमेंटला खूप जास्त कमी होऊन जाते. पण ज्यांना आयुष्यात ग्रेटेस्ट कमबॅक करायचं आहे त्यांच्यासाठी स्वामी दोन रस्ते सोडतात. पहिला रस्ता तोच आहे ज्या रस्त्याने तुम्ही आलात त्याच रस्त्याने रिटर्न पुन्हा जावा, पुन्हा तेच आयुष्य जगा, तेच स्ट्रगल तुमच्या लाईफमध्ये येतील आणि टाइम प्रमाणे सगळं हील होत जाईल, तसंच आयुष्य तुमचं नॉर्मल होऊन जाईल. आणि दुसरा जो रस्ता असतो, जो सरळ जाण्याचा असतो, त्या रस्त्यामध्ये असते एक दरी. आणि आता तुमच्याकडे येते वेळ निर्णय घेण्याची. पाठीमागे जायचा रस्ता मोकळा आहे, पण तिथे गेल्यानंतर पुन्हा तेच आयुष्य जगावं लागेल जे आतापर्यंत जगत आलोय. पण दरीचं आयुष्य निवडलं तर ती दरी उतरून झाल्यानंतर आयुष्य इतकं सोपं आहे की पुन्हा हे निगेटिव्ह सिच्युएशन आपल्या आयुष्यात एंटर करू शकत नाहीत. आणि ह्या प्रवासाला आपण सोप्या भाषेत बोलतो समर्पणाचा प्रवास. त्या दरीला आपण बोलतो सरेंडर करण्याची भावना. आता दरी उतरणं तर कठीण आहे, म्हणजे प्रवास थोडासा कठीण होणार आहे, पण त्या प्रवासामध्ये जिवंत राहाल आणि सुखी राहाल याची काळजी स्वामी समर्थ घेतील. ह्या प्रवासात चालताना थोडेफार काटे पण असतील, त्या काट्यातून तुम्हाला चालत जायचं आहे. पण हा प्रवास ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी तुमच्या आयुष्यात एकही काटा येणार नाही. आणि ते काटे म्हणजे पायाला टोचणारे काटे नाहीयेत, ते काटे आहेत समर्पणाचे काटे, तुमची विल पॉवर टेस्ट करणारे काटे, तुमची स्वामींवरची श्रद्धा टेस्ट करणारे काटे, तुमचं स्वामींवरचं प्रेम टेस्ट करणारे काटे. आता समर्पण करावं म्हणजे नक्की काय करावं मी सांगतो. हा मार्ग ज्याने निवडला त्याने समर्पण करण्यासाठी 3 गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे आपली वेळ स्वामींच्या नावावरती करावी. ती वेळ कशासाठी? नामस्मरण, ध्यान. आणि तिसरी गोष्ट आहे पूजापाठ. पूजापाठामध्ये काय करतो आपण? स्वामींना अभिषेक करतो, स्वामींना प्रसाद ठेवतो, स्वामींचं पारायण करतो. तर या गोष्टी आल्या पूजापाठ. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कर्म. कोणताही मनुष्य, प्राणी, निसर्ग, झाड, पाणी, फुले जे काही समोर तुम्हाला दिसतंय ते तुमच्याबरोबर कसं वागतायत ते त्यांचं कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याबरोबर कसं वागताय ते तुमचं कर्म आहे. त्यामुळे तुम्ही कर्मांना सांभाळलं पाहिजे. दत्त संप्रदायामध्ये कर्माला खूप मोठी किंमत आहे. तिसरी गोष्ट आहे विश्वास. स्वामींवरचा विश्वास आणि स्वतःवरचा विश्वास हा निरंतर दृढ असला पाहिजे. कोणतीही निगेटिव्ह सिच्युएशन आली, तुम्ही स्वतःला ब्लेम करू शकत नाही, तुम्ही स्वामींना ब्लेम करू शकत नाही. त्या सिच्युएशन मधून धडा शिकून आपण मूव्ह ऑन करायचं. जसे जसे दिवस जातील तसं तसं नामस्मरणाने तुमचं मन शांत होईल, ध्यान केल्याने तुमचं मन एकाग्र होईल. असे काही निर्णय घ्याल ज्याने तुमचं फायनान्शियल बॅकअप, फायनान्शियल लाईफ सुद्धा एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल. दत्त महाराजांचा अवतार झाला आहे तुमचं गुरु बनून, तुमच्या स्वतःच्या आतल्या राक्षसाची हत्या करून तुम्हाला एक खूप छान आयुष्य देण्यासाठी. प्रत्येकाचा ग्रेटेस्ट कमबॅक होत नाही. ती 1% लोक आहेत आणि त्यामध्ये तुम्ही आहात. शेअर करा तुमच्या स्वामी भक्त परिवारामध्ये जो खूप मेहनती आहे आणि ज्यांना सुद्धा कमबॅक करण्याची गरज आहे. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.